पान तर खाल्लाय, पण कधी पानकुल्फी खाल्ली आहे का? तर एकदा तुम्ही अशा पद्धतीने पानकुल्फी बनवून बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही मला कमेंट करून सांगा, की पानकुल्फी कशी झाली होती आणि तुम्हाला आवडली की नाही. जर तुम्ही पान लव्हर असाल, तर तुम्हाला तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करायला पाहिजे. बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीला एकदम युनिक आहे, डिफरंट आहे, चवीला अप्रतिम आहे. तर चला पटकन सुरू करूया या आपल्या पानकुल्फी रेसिपीला. तर त्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर एक कढई ठेवून घ्यायची आहे. गॅस बंद आहे, अजून ऑन केलेला नाहीये मी. तर सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये 1 लिटर इतकं दूध ॲड करायचं आहे. हा दूध मी जो घरामध्ये रेग्युलरमध्ये म्हशीचं दूध येतो, तो दूध वापरलेला आहे. तुम्ही याऐवजी पॉकेटचं दूधसुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला जो इझिली मिळतो तो दूध तुम्ही इथे वापरा. तर आता दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी. आता लगेच आपण पानची पेस्ट तयार करून घेऊया. तर इथे मिक्सरचा पॉट घेतलाय. त्याच्यामध्ये मी इथे 5 पान घेतलेले आहेत. जो आपण खातो की नाही तोच पान इथे मी वापरलेला आहे. तर सगळ्यात आधी आपण याचे देठं कट करून घेऊया आणि छान असा बारीक-बारीक आपण हा पान चिरून घेऊया. तर इथे मी हातानेच याला चिरून घेणार आहे बघा अशा पद्धतीने. तुम्ही हवं तर इथे चाकूने सुद्धा कट करून घेऊ शकता किंवा कैचीने एकदम बारीक-बारीक कट करून घेतला तरीही चालेल. तर बघा इथे छान पान इथे मी तोडून घेतला हाताने रफली तोडून घेतलेला आहे. आता हे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. याच्यामध्येच आपल्याला 1 चमचाभर बडीशोप ॲड करायची आहे. 1 चमचा गुलकंद ॲड करायचा आहे. 2 हिरवी इलायची फोडून ॲड करायची बघा अशा पद्धतीने त्याचे दाणे काढून ॲड करायचे आहेत म्हणजे व्यवस्थित बारीक होईल. आणि याच्यामध्येच आपण जो गरम दूध केलेला आहे त्याच्यातलं थोडंसं 1 चमचाभर दूध ॲड करून मिक्सरला लावून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघा छान बारीक पेस्ट तयार केलेली आहे. आणि आता आपण दूध चेक करून घेऊया. दूध छान गरम झालेलं आहे. दूध अजून आटलेलं नाहीये. दुधाला छान आपल्याला आटवून घ्यायचं आहे. जोपर्यंत 1 लिटर दुधातलं पाव लिटर दूध राहत नाही, तोपर्यंत दुधाला छान आटवायचं आहे. कंटिन्यूअसली याला ढवळत जायचं आणि दुधाला आटवून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी दुधाला छान ढवळून घेतलेलं आहे आणि असं सतत दुधाला मी आटवून घेणार आहे. जवळपास अर्धा तास लागतं दूध आटवायला आपल्याला. एकतर गॅस मीडियम ठेवा किंवा हाय गॅस ठेवलं तरी चालेल. गॅस फुल ठेवा आणि फुल गॅसवर तुम्ही हा दूध आटवून घ्या. तर बघा दूध इथे बऱ्यापैकी आटलेलं आहे, पण अजून दूध जास्त आटलेलं नाहीये. फक्त इथे अर्धा लिटर दूध आटलेलं आहे. अजूनही अर्धा लिटर दूध इथे शिल्लक आहे. अजून आपल्याला थोडा वेळ हा दूध आटवून घ्यावं लागेल. जोपर्यंत छान असा एक पावभर दूध राहत नाही, तोपर्यंत दुधाला इथे मी आटवून घेतलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता छान दूध आटलेलं आहे. फक्त इथे एक पावभर दूध राहिलेलं आहे. आणि दूध आटवत असताना ना कढईच्या बाजूला जी मलई असते ना, ती सुद्धा आपल्याला चमचने काढत जायची आहे. म्हणजे त्याच्याने छान असा घट्ट दूध होतो, छान मलाईदार दूध तयार होतो. आणि आता या स्टेजवर ना आपल्याला त्याच्यामध्ये जी आपण पानची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ना, ती आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि त्याच्यातला रस आपल्याला दुधामध्ये ॲड करायचा आहे. खूप जास्त पण ॲड करायचं नाही. फक्त 2 टेबलस्पून इतकं ॲड करून घ्यायचं आहे. एकतर तुम्ही बाजूला एखाद्या वाटीमध्ये ही चाळणीतून चाळून घ्या आणि त्यानंतर ॲड करून घ्या. जर तुम्ही एकदम जास्त रस ॲड कराल, तर पानचा फ्लेवर कुल्फीचा फ्लेवर थोडंसं कडवट येऊ शकतो. त्यासाठी थोडंसं कमीच ॲड करून घ्या 2 टेबलस्पून इतकं. आणि बघा हे मी चाळून घेतलेलं आहे. आता परत आपल्याला हे व्यवस्थित ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे. कंटिन्युअसली याला ढवळत राहायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता दूध खूप छान घट्ट झालेलं आहे. आणि बघा इथे मी दूध जोपर्यंत पावभाग दूध होत नाही ना, तोपर्यंत इथे ॲड केलेलं नाही. छान दूध आटल्यानंतरच इथे मी पानचा जो रस आहे तो ॲड करून घेतलेला आहे. रस ॲड करून घेतल्यानंतर थोडा वेळ आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 4-5 मिनिटापर्यंत छान शिजवायचं आहे आणि थोडंसं अजून घट्ट होईल. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं वरून अर्धा चमचा इतका गुलकंद ॲड करायचा आहे. म्हणजे गुलकंदचा जो टेक्स्चर आहे ना, दिसायला छान दिसतो कुल्फीमध्ये आणि चवीला सुद्धा खूप छान वाटतो. म्हणून अर्धा चमचा इतका ॲड करायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 टेबलस्पून इतकी साखर ॲड करायची आहे. साखर तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग ॲड करा. कारण गुलकंदमुळे थोडंसं जास्तच गुलकंद गोड असतो. म्हणून दूध लवकर गोड होतो. आणि 1 टेबलस्पून इतकं मिल्क पावडर ॲड केलेलं आहे. मिल्क पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण छान क्रीमी टेक्स्चर येतो त्यासाठी ते मी ॲड करून घेतलेलं आहे. आता कंटिन्युअसली याला ढवळून घ्यायचं आहे. 4-5 मिनिटापर्यंत परत याला शिजवून घेऊया आणि तुम्ही बघू शकता किती घट्ट झालेलं आहे दूध आणि आता याच्यापेक्षा जास्त वेळ शिजवायचं नाही. आता आपल्याला हे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कढईच्या बाजूला जे क्रीम लागलेली आहे, जे मलाई आहे, ती चमचने पूर्ण काढून घ्यायची आहे आणि दुधाला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे.
तर बघा दूध पूर्णपणे इथे थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती घट्ट झालेलं आहे. एकदम रबडीदार छान असा मलाईदार दूध इथे तयार झालेला आहे. पूर्णपणे थंड पण झालाय. आता कुल्फी मोल्डमध्ये हे भरून घेऊया. जर तुमच्याकडे कुल्फी मोल्ड असेल, तर तुम्ही कुल्फी मोल्डमध्ये भरून घ्या. नसेल तर एखादी डिस्पोजेबल ग्लासमध्ये भरून घ्या किंवा एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घेतला तरी चालेल. तर इथे बघा मी कुल्फी मोल्डमध्ये भरून घेतलेली आहे पूर्ण. त्यानंतर वरून आपल्याला फॉइल पेपरनी व्यवस्थित रॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमणार नाहीत. अशा पद्धतीने इथे मी सगळे कुल्फी मोल्ड रेडी करून घेतलेले आहेत. आणि बघा हे छोटूसं माझ्याकडे एक डिस्पोजेबल ग्लास होता, जो उरलेला कुल्फीचा बॅटर आहे तो याच्यात भरून घेतलेला आहे. आता याच्यावरून आपल्याला कुल्फीची स्टिक लावून घ्यायची आहे. हे एक जो आहे तो रिकामा मोल्ड आहे, तो इथे मी सपोर्ट म्हणून ठेवलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे स्टिक लावून घ्यायचे सगळ्या कुल्फी मोल्डमध्ये. म्हणजे ज्यावेळेला आपण डिमोल्ड करू त्यावेळेला इझिली डिमोल्ड होईल आणि आता हे आपल्याला ओव्हरनाईट फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे. तर बघा इथे कुल्फी छान सेट झालेली आहे. आता डिमोल्ड करून घेऊया. तर सगळ्यात आधी तर तुम्ही याला थोडंसं गरम पाणीमध्ये डिप करा किंवा नॉर्मल पाण्यात डिप करूनही डिमोल्ड करून घेऊ शकता. पण मी इथे असं करणार नाहीये. एकदम इझिली थोडंसं हाताने रफ केलं तरी इझिली डिमोल्ड होते कुल्फी बघा अशा पद्धतीने. पाण्यात जर आपण डिप करणार तर खूपच जास्त मेल्ट होते. तर आपली इथे पहिली कुल्फी डिमोल्ड करून घेतलेली आहे आणि ते दुसरी सुद्धा थोडंसं हाताने ते रफ करून घ्यायचं आणि त्यानंतर कुल्फी थोडीशी मेल्ट होते. त्यानंतर बघा अशा पद्धतीने इझिली डिमोल्ड होते. ही तिसरी सुद्धा इथे मी डिमोल्ड करून घेतलेली आहे. थोडीशी हाताने रफ केली आणि त्यानंतर थोडंसं हाताने जोर लावून ओढायचं आणि बघू शकता ही तिसरी सुद्धा इथे मी डिमोल्ड करून घेतलेली आहे. एकदम क्रीमी टेक्स्चर आहे आणि खरं सांगते एकदम डिफरंट फ्लेवर आहे. तुम्ही एकदा हा पान कुल्फी नक्की ट्राय करून बघा आणि हे जे डिस्पोजेबल ग्लासमध्ये सेट केली होती ना, ती तर एकदम अप्रतिम आहे. खूपच छान सेट झाली होती. बघू शकता तुम्ही किती क्रीमी आहे, एकदम मलाईदार आहे आणि याच्यामध्ये जो आपण गुलकंद ॲड केलेला आहे ना, त्याचा तर वेगळाच फ्लेवर आहे. तर तुम्ही ही पान कुल्फी ट्राय करणार की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कधी ट्राय करणार आहे तेही सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. थँक